नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे मल्हारी कवचम स्तोत्रातील शेवटचे 2 श्लोक आज प्रसारित होत आहेत. सदा मल्लारी 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 इति कीर्तनम सप्तजन्मकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति. हा श्लोकसुद्धा समजायला अतिशय सोपा आहे. जो कोणी सदा म्हणजे नेहमी मल्हारी 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 मार्तंड जय मल्हार असं जर मल्हारीचं कीर्तन करीत असेल, नामजप करत असेल, मल्हारी मार्तंडाची खंडेरायाची आळवणी करत असेल तर काय होतं? त्याच क्षणी तत्क्षणात एव त्याच क्षणी सप्तजन्मकृतं पापम नश्यती. 7 जन्मात केलेलं पापसुद्धा नष्ट होतं जर श्रद्धेने आपण मल्हारीचा नामजप केला तर. पुढचा श्लोक पाहू. त्रिकालेटु पठेन नित्यम विष्णुलोकम स गच्छति देहांते तु तं प्राप्नोति सर्वलोके महीयते. जर सकाळ दुपार संध्याकाळचं 3 वेळा जर ह्या श्लोकाचं पठण केलं तर 6 म्हणजे तो माणूस, तो भक्त विष्णुलोकाला प्राप्त होतो. त्याचा देहांत अतिशय चांगला होतो आणि तो शिवपदाला, विष्णुपदाला, विष्णुलोकाला प्राप्त होतो. इतकं ह्या मल्हारी कवचाचं महात्म्य आहे. तर ह्या मल्हारी मार्तंडाच्या ह्या नवरात्रामध्ये षड्रात्रोत्सवामध्ये खरं पाहिलं तर 6 रात्रींचाच उत्सव असतो, हा नवरात्राचा नसतो. म्हणजे षड्रात्रोत्सव असं म्हणणं जास्ती संयुक्तिक आहे. तर ह्या षड्रात्रोत्सवामध्ये सर्वांनी या जास्तीत जास्त प्रमाणात संख्येने ह्या मल्हारी कवचाचा पाठ करावा. अशा पद्धतीने हे कवच आज इथे स्तोत्र पूर्ण झालेलं आहे. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये श्री मल्हारी कवचम संपूर्णम. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा, शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यात जर माझ्याकडून काही अधिक उणं राहिलं असेल तर आपण सर्व जाणकार आहात. आपण सर्व जाणकारांनी मला क्षमा करावी आणि सर्वांवर मल्हारी मार्तंडाची खंडेरायाची कृपा सदोदित राहू दे अशी प्रार्थना करून मी आज ह्या मालिकेला पूर्णविराम देतो. येळकोट येळकोट. जय मल्हार.